चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आरआरबी ग्रुप डी आणि आरआरबी एनटीपीसी याच्यामध्ये हे आलेले आपण प्रश्नाची सिरीज चालू केलेली आहे। दररोज आपण 10 ते 15 प्रश्न घेतो आहे आणि ते प्रश्न क्वालिटी असतात मित्रांनो आणि प्रश्न आलेलेच असतात। आणि तुम्ही जसं सांगितलं मित्रांनो की हे प्रश्न हिंदीमध्ये होते, त्याचं मराठी ट्रान्सलेशन आपण केलेलं आहे आणि हे मी तुम्हाला तुमच्या समोर हे प्रश्न आणलेले आहेत। बघा आता हा पहिला प्रश्न आहे, काय आहे बघा प्रश्न। 40 विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी किती आहे सर? तर 68 आहे। नंतर असे आढळून आले की 25 या संख्येला चुकून 45 असे वाचले आहेत, तर योग्य सरासरी काढा। आता बघा काय आहे, पहिले काय करायचं, हे 25ला आपण ज्यावेळेस 45 म्हटलंय त्यावेळेस सरासरी 68 झाली। मग आता जर आपण परत 25 वरती आणलं तर याच्यापेक्षा सरासरी कमी होईल, तर हो सर। आता जर याच्यापेक्षा सरासरी कमी होईल तर मग हा 68.5 तर हा उत्तर नसणारच आपला, कारण 25ला आपण 45 म्हटलं ना आणि परत जर 25 वरती आला तर मग सरासरी 68 पेक्षा कमी होऊन जाईल, म्हणजे हा पहिला ऑप्शन आपला गेला। मग आता काय करायचं, हे 45 आहे ना, हे 45 मधून 25 यांचे वजा फरक काढायचा आहे। मग हा 0 असेल आणि 2 असेल, म्हणजे आपण 20 जास्त म्हटलंय, याचा अर्थ 20 आपण जास्त म्हटलंय ना। मग काय करायचं आहे, हे 20 भागीला काय करायचं आहे, हे जे एकूण विद्यार्थी आहे ना यांच्यामध्ये डिवाइड करायचं आहे। मग हे 40। मग आता सर हा 20 एक 20 आणि 20 दुनी 40। मग आता जर आपण याला सॉल्व केलं तर कसं होईल, आपल्याला सर 0.5 भेटेल, म्हणजे आपली सरासरी 0.5नी कमी होऊन जाईल। म्हणजे आता 68 पॉईंटमधून हे 68 मधून हा 0.5 वजा करा, बस, म्हणजे आलं तुमचं उत्तर। मग इथे सर हा इथे 0 द्या, मग इथे सर हे 5 हे एक परत, म्हणजे आता किती सर, हे 7, हा पॉईंटच्या खाली पॉईंट आणि हा किती असेल मग सर 6। मग 67.5 ही असेल आपली नवीन सरासरी, जे की आपण हे चुकीने अवधानाने आपण 25ला 45 म्हटलं होतं, ठीक आहे। तर आपली सरासरी 67.5 आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व करायचं होतं, काहीच नाही, फक्त यांची फरक काढा आणि हे जे एकूण 40 आहे ना यांनी त्या संख्येला भागायचं आहे। 0.5 येते आणि याच्यातून 0.5 वजा करून टाका, म्हणजे आपलं उत्तर रेडी आहे, ठीक आहे। चला आता हा प्रश्न बघा मित्रांनो, हा दुसरा प्रश्न। आता प्रश्न काय म्हणत आहे, 5 मीटर लांब सीडी एका भिंतीवर टेकवली आहे आणि ते भिंतीच्या 3 मीटर उंचीपर्यंत पोहोचते आणि सीडीला भिंतीकडे किती जवळ न्यावे म्हणजे त्याचे टोक 4.8 आहे बरं का, 4.8 मीटर उंचीपर्यंत पोहोचेल। आता बघा मित्रांनो, आता बघा 5 मीटर लांब सीडी आहे आणि त्या भिंतीला 3 मीटर उंचीपर्यंत पोहोचेल। आता बघा सांगा, ही एक भिंत आहे आणि त्याला 3 मीटरपर्यंत, म्हणजे 3 मीटरपर्यंत सीडी ठेवली आहे। म्हणजे आता ही सीडी आहे, ही भिंत आहे, ही सीडी आहे। मग सीडीची किती आहे, सीडी 5 मीटरची आहे, सीडी 5 मीटरची आहे ना, ही सीडी 5 मीटरची आहे आणि भिंतीपर्यंत किती मीटरपर्यंत टेकवलं आहे, तर आपण याला आपण 3 म्हणू शकतो। इथं हा 3चा पॉईंट आहे, मग 3 पर्यंत टेकवली आहे। आता हा प्रश्न असा आहे की ही सीडी इकडे किती वळवावी म्हणजे हा टोक 4.8 पर्यंत चालला जाईल, म्हणजे याच्यावरती हा टोक ज्यावेळेस आपण इकडे करू त्यावेळेस हा टोक वरती जाईल ना, बरोबर। आता म्हणजे याला तुम्ही असं नाव देऊ शकता, हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे, हा पॉईंट सी आहे आणि हा पॉईंट सर हा वरचा पॉईंट डी आहे आणि इथे तुम्ही या पॉईंटला ई नाव देऊ शकता। म्हणजे आता ही सीडी अशी आहे आणि आता आपण इथं जर टेकवलं असं इथे, तर याचं टोक इथंपर्यंत असं व्हायला पाहिजे। म्हणजे आपल्याला पाहिजे की ही सीडी आपण इकडे याच्या जवळ किती ओढणार म्हणजे हा टोक वरती जाईल, बरोबर ना। हा टोक जर आपण इकडे ओढला तर हा टोक वरती जाईल ना, म्हणजे हा टोक किती आहे, तर हा टोक 4.8 आहे सर। मग आता तेच आहे, फक्त याला फक्त आता मित्रांनो सॉल्व करायचं आहे। आता बघा हा टोक बघा, हा ए बी सी काढा पहिले, ए आणि बी आणि सी, म्हणजे हा 3 आहे, हा 5 आहे, तर इथे किती असेल सर, तर इथे सर 4 असेल, बरोबर। तर हे 3 5 तर इथं 4च असतो, हे आहे। मग आपल्याला किती पाहिजे, हा इथला आपला पाहिजे ना,
आपल्याला हा इथला पाहिजे किती आहे, की आपण इथे किती सरकवणार हे आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं आहे. म्हणजे हा टोक इथपर्यंत चाललं जाईल. मग आता काय करायचं मित्रांनो, आता ही मला सांगा की हा टोक इथपर्यंत गेला, हा टोक इथं आला, तरी CD तर 5चीच राहील ना, CD 5चीच राहील. पण ही भिंत कितीची होऊन जाईल, तर भिंती 4.8ची होऊन जाईल. मग आता मित्रांनो मला सांगा, आता आपल्याला काढायचं आहे काय, तर आपल्याला काढायचा हा भाग काढायचा आहे, हा आणि आपल्याला हा काढायचा आहे. आता मला सांगा, हे दोन भाग जर आपल्याला कळले असतील तर हा भाग कितीचा आहे, 4.8चा आहे, आणि ही CD कितीची आहे, तर ही 5चीच आहे ना, ही जशी तशी 5चीच आहे ना. हे इकडे होती 5चीच होती, आपण इकडे घेतलं तरी ती 5चीच आहे. मग आता जर ही CD 5चीच आहे तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण काढू शकतो. आता बघा काय असेल, 5चा वर्ग, हा 5चा वर्ग बरोबर हा 4.8, हा 4.8चा वर्ग अधिक किती असेल, E आणि C, E आणि C हे आपल्याला काढायचं आहे. E आणि C आपल्याला पाहिजे ना. आता बस याला सॉल्व करा. 5चा वर्ग किती आहे सर, तर 25, आणि 4.8, 4.8चा जर वर्ग तुम्ही काढलं तर 23.04 अधिक E आणि C होऊन जातं. 48चा वर्ग आहे 23.04. मग आत्ता मला सांगा मित्रांनो, आता 25मधून 23.4 जर आपण वजा केलं, इकडे अधिक आहे ना, तिकडे काय होईल, वजा होईल. म्हणजे आत्ता सर हा 25मधून 23.04 वजा करा, म्हणजे आपल्याला EC भेटून जाईल. आता सर याला जर आपण सॉल्व केलं आहे तर आपल्याला काय भेटतं आहे, तर आपण याला 1.96 भेटतं आहे, म्हणजे आपला हा EC असेल. मग आता हा वर्ग काढून याच्या वर्गमूळ, मग याचं आपलं उत्तर काय भेटलं आहे, 1.4 E आणि C. मग आता 1.4 ह्या 4मधून हे 1.4 वजा करायचं आहे आपल्याला. मग आता हा 4मधून 1.4 वजा करा, म्हणजे ते 0 द्या, आणि आता किती असेल सर, हा 6 असेल, एक परत दिला आहे, म्हणजे हा पॉईंटच्या खाली 2.6, म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल मित्रांनो, 2.6 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 2.6 मीटर, म्हणजे ही CD 2.6 मीटर इकडे आपल्याला वळवावी लागेल, म्हणजे ते वरती 4.8 होऊन जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. ही कन्सेप्ट याची आहे. फक्त ही कन्सेप्ट मी तुम्हाला जास्त का बरं सांगून दिली, की हे म्हणजे ही स्टेप तुम्हाला जास्त सांगितली आहे, ही स्टेप जास्त नाही आहे. ठीक आहे, फक्त हे तुम्ही व्यवस्थित बघा काय आहे. फक्त ही तुम्हाला सांगण्यासाठी मी एवढ्या स्टेप त्यांना लिहून तुम्हाला दिलेल्या आहे. ठीक आहे, चल आता बघा, आता पुढचा प्रश्न काय आहे बघा. 2पेक्षा मोठ्या व 30पेक्षा कमी अशा किती संख्या आहेत की फक्त 1 आणि स्वतःने भाग जातो. आता मला सांगा मित्रांनो, 1 आणि स्वतःने भाग जातो हा पोर्शन एवढा भागा, म्हणजे या संख्याला मी सर मूळ संख्या म्हणू शकतो का, तर हो सर, मूळ संख्याची डेफिनेशन तीच आहे, स्वतःने आणि 1ने ज्या संख्येला भाग जात असेल ती संख्या काय, मूळ संख्या आहे. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे, 2पेक्षा मोठ्या व 30पेक्षा कमी अशा किती मूळ संख्या आहेत हे असं म्हणू शकतो का आपण या गणितामध्ये, तर हो सर. मग आता मला सांगा, 2पेक्षा मोठ्या म्हणजे 3 असेल, हा 5 असेल, हा 7 असेल, 9 नाही 11 असेल, हा 13 असेल, 17 असेल, 19 असेल, 23 असेल, मग सर मग शेवटी 29 असेल. आता याच्या पुढे आहे का, आता हे 2पेक्षा मोठ्या आणि 30पेक्षा कमी, म्हणजे हेच आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 अशा मूळ संख्या आहेत, किंवा अशा 9 संख्या आहेत की 1ने आणि स्वतःने भाग जातो, म्हणजे त्याच आहे मूळ संख्या. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. सोपे प्रश्न असतात, फक्त प्रश्नाची कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो. मी जे काही सांगतो आहे ते तुम्हाला कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला समजत असेल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे, चल आता बघा मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. बघा, 2 अंकी संख्यांची बेरीज किती आहे, 5 आहे. त्यांचा क्रम उलटा केला आणि त्यामध्ये 1 मिळवले तर ती संख्या मूळ संख्येच्या तिप्पट होऊन जाते. तर ती संख्या कोणती आपल्याला विचारलं. आता पहिली कंडिशन काय आहे, सर 2 संख्या आहे त्यांची बेरीज 5 आहे. मग आता सर मी 1 अधिक 4 याची पण 5 होऊ शकते, आणि सर 2 अधिक 3 यांची पण 5 होते ना, यांची पण 5 होते. आता
बस, याच्यापेक्षा दुसरी कोणतीच संख्या नाही की ते 5 होतात, होत नाही ना. ह्या दोनच संख्या आहेत की त्यांची बेरीज 5 होते. आता आपण लिहिलं, एक तर ह्या संख्या असतील नाही तर ह्या असतील त्या. आता पुढे त्यांचा क्रम उलटा केला. आता समजा सपोज आता ही आपण 14 आहे असं म्हणू आणि ही 23 आहे असं म्हणू, किंवा याला अजून आपण याला 41 असं म्हणू शकतो आणि याला 32 पण असं म्हणू शकतो. ह्या 4 संख्या त्या तयार होतात. पण आता काय म्हटलं आहे, त्यांचा क्रम उलटा केला. आता यांचा क्रम आपण जर 14 मानले तर यांचा उलटा क्रम करू. उलटा क्रम किती येईल सर? 41. मग यांचा उलटा क्रम किती येईल सर? यांचा उलटा क्रम येईल सर 32, यांचा 14 आणि यांचा किती होईल सर? तर यांचा 23 होईल. आता 32ला जर आपण उलटं केलं तर लहान होते ना, म्हणजे आपलं हे उत्तर नसेल. आता जर 41ला उलटं केलं 14 होते, मग हे पण आपलं उत्तर नसेल. आता 14ला उलटं केलं 41 होते आणि 23ला उलटं केलं तर 32 होते. आता दोघांमधून कोणतं तरी असेल. आता पुढे आपण बोलू, त्यामध्ये जर आपण 1 मिळवले, आता सर याच्यामध्ये आपण 1 मिळवू, याच्यामध्ये आपण 1 मिळवू, किती होतात? तर 42. याच्यामध्ये पण आपण 1 मिळवू, मग किती होतात सर? तर 33. आता मला सांग पुढे अजून काय आहे? तर ती संख्या मूळ संख्येच्या तिप्पट होऊन जाते. आता मला सांगा सर, मूळ संख्या आपली 14 होती आणि इथे 23 होती. आता 23 इथपर्यंत आला आहे, 23ची तिप्पट 33 आहे का? तर नाही, म्हणजे आपलं उत्तर हे पण नसेल. मग आता 14ची तिप्पट 42 आहे का? हो सर, 14 त्रिक 42. म्हणजे हे पण आपलं मग उत्तर नसेल. म्हणजे माझी ती संख्या कोणती असेल मग? तर ती संख्या कोणती विचारलं तर ती संख्या कोणती असेल सर? तर ती संख्या आहे 14. 14चं जर आपण उलट अंक केले तर 41 होतात आणि 41मध्ये 1 जर टाकला आपण तर 42 होतात आणि ती 14ची तिप्पट होते 42. समजलं मित्रांनो? मग आपलं उत्तर काय असेल मित्रांनो? तर आपली मूळ संख्या असेल 14, तर ती संख्या आपली आहे मित्रांनो 14. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. बघा, 4ही ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर अशा प्रकारे फक्त कन्सेप्ट काय आहे, प्रश्न फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, ट्रान्सलेशनमध्ये काही जर मिसिंग असेल तर मी हिंदीमधून मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. हे गडबड होऊ शकते, असं मी म्हणजे असं काय होणार नाही याची काळजी घेतली आहे. पण एखाद्या वेळेस असं होऊ शकते की तो शब्द न ट्रान्सलेट होता दुसरा शब्द झाला असेल, तर ते फक्त समजून घ्यायचं. ठीक आहे. आता बघा, हा प्रश्न बघा काय आहे. राम आणि श्याम यांनी एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये त्यांनी एका वर्षात 8,400 नफा कमवला. वर्षाच्या शेवटी रामला एकूण लाभांपैकी किती? तर 4,500 मिळाले. तर राम आणि श्यामद्वारा व्यवसायात गुंतवलेल्या रकमेचे गुणोत्तर किती? आता बघा मित्रांनो, रक्कम आणि नफा जर दोनच व्यक्ती असेल, रक्कम इक्वलमध्ये गुंतवली असेल तर नफा पण त्यांना तेवढाच प्रमाणात मिळेल. म्हणजे नफाचं गुणोत्तर आणि त्या मूळ रकमेचं गुणोत्तर समान असतं, याच्यामध्ये काही फरक नाही. आता समजा सपोज 100 कोटीचा हा व्यवसाय आहे. आता याच्यामध्ये जर मी 40 कोटी आणि माझ्या मित्रांनी 60, तर नफा पण त्याच प्रमाणात त्यांना मिळेल ना. मग आता एका व्यक्तीला 40 कोटी आणि एकाला 60 कोटी गुंतवले तर नफा त्याला 40%तच मिळेल आणि याला 60%तच मिळेल. म्हणजे जेवढं तुम्ही गुंतवणूक केली आहे लाभ पण त्याचा त्याच प्रमाणात होत असतो. मग आता आपल्याला काय म्हटलं आहे? आता 8,000 हा 400 काय आहे? एकूण नफा आहे. याच्यापैकी रामला काय मिळालं आहे? हा 4,500 नफा मिळाला आहे. आता मला सांगा, हा याच्यापैकी 4,500 आपण बाहेर काढू, म्हणजे राम आपल्याला एवढं मिळालं, उरलेली रक्कम कोणाची असेल? तर उरलेली रक्कम श्यामची असेल ना, कारण श्याम आणि राम दोनच व्यक्ती आहे ना. मग आता हा 0 हा 0, 14मधून 5 गेले किती? तर 9 आणि हे किती सर? 3. म्हणजे 3,900 की कोणाचे असेल? तर 9,000 हे श्यामचे असतील, बरोबर. आता रामला किती मिळाले आणि श्यामला किती मिळाले? नफा हे आपल्याला माहीत आहे. आता रामला किती मिळाले गणितामध्ये दिले? 4,000 हे 500 आणि श्यामला किती मिळाले आहे? तर श्यामला 3,000 हे 900 मिळाले. आता बस, हे जे गुणोत्तर आहे हेच गुणोत्तर त्यांचं जे गुंतवणूक केली आहे रक्कम त्याचं पण हेच असेल आणि आपल्याला त्याचं विचारलं आहे. फक्त विद्यार्थी तेच कन्फ्युजन होतात, सर याच्यात ते तर दिलं नाही, मग ते कसं काढायचं आहे? आता बघा, हे 2 शून्य कॅन्सल करून टाका, गुणोत्तर विचारलं ना. आता 3ने भाग जातो, 3 1 3, 3 5 15. आता 3 1 3 आणि 3 त्रिक 9. मग आता अजून याला भाग जातो का कोणत्या संख्येने? मग त्यांचं गुणोत्तर काय असेल? मग राम 15 असेल आणि श्याम 13 असेल. मग हेच असं आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काहीच अवघड नाही, गणित सोपं आहे, फक्त कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न
करा. कन्सेप्ट जर तुम्हाला समजत असेल तर गणित सर्व सोपे आहेत. RRB ग्रुप डी यांची व्यवस्थित तयारी करून तुम्हाला या चॅनलवरती मिळेल. दररोज मी एक व्हिडिओ टाकतो आहे. फक्त ते प्रश्न जरी तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुमच्या भरपूर कन्सेप्ट क्लिअर होत जातात मित्रांनो. आणि परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला समजेल की आणि हे गणित मित्रांनो सर्व PYQमध्ये आलेले प्रश्न आहे. SSC GDमध्येच किंवा RRB NTPCमध्ये आलेले प्रश्न आहेत. जे आगामी NTPC आणि ग्रुप डीची पेपर होणार आहेत त्यांच्यासाठी हे तुम्हाला खूप फायद्याचं ठरणार आहे. बघा 2 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 2 ते 10 पर्यंतच्या म्हणजे काय म्हटलं, 2ने बी भाग जायला पाहिजे, 3ने बी, 4ने बी, 5ने बी, 6ने बी, 7ने बी, 8ने बी, 9ने बी आणि 10ने बी ह्या सर्व संख्यांना भाग जायला पाहिजे. अशी सर्वात लहान संख्या कोणती आहे? म्हणजे आपण यांचा लसावी काढून करू शकतो डायरेक्टली. हो सर, मग आता लसावी काढण्यापेक्षा लसावी काढण्यात वेळ न घालवतात काय करायचं आहे? मग सर्वात लहान म्हणजे लसावीच असतं ना. मग लसावी न काढता तुम्ही डायरेक्ट जर असं केलं, 2ने काय आहे यांची डेफिनेशन काय आहे? सर्व समसंख्यांना 2ने भाग जातो. मग आता सर समसंख्या कुठं आहे? ही तर समसंख्या नाही ना. मग हे माझं कॅन्सल झालं आहे. मग आता मला सांगा 3ची डेफिनेशन काय आहे? आता हे सर्व समअंक आहेत ना. मग आता ते राहतील. मग आता 3ची डेफिनेशन काय आहे? तर 9पर्यंत कट का 5 आणि 4 9 राहतं. हा 100 कॅन्सल झाला आहे. कारण मला काय पाहिजे? 9 अंकाची बेरीज पाहिजे आणि उराला किती पाहिजे? 0, 3 किंवा 6 पाहिजे. आता याच्यामध्ये 1 उरतं आहे ना, म्हणजे हे माझं कॅन्सल झालं. आता याच्यामध्ये 9 आहे, याच्यामध्ये 9 आहे, म्हणजे ह्या दोन्ही संख्याला 2ने बी जातो आणि 3ने बी भाग जातो. आता पुढे आपण 4वर येणार. आता 4ची डेफिनेशन काय आहे? शेवटचे 2 अंक. बघा शेवटचे 2 अंक, 2 अंकाला 4ने भाग जायला पाहिजे. 4ने भाग जायला पाहिजे. आता मला सांगा शेवटचे हे 2 अंक आहेत, 4 भाग जातो. इथं किती आहे? 20 आहे. 20ला बी जातो म्हणजे दोन्हीला जातो. आता 5 वरती या. 5 का मला काय पाहिजे? 0 आणि 5 पाहिजे. कुठं? तर एकक स्थानी. मग आता मला सांग इथं एकक स्थानी 5 आहे का? एकक स्थानी इथं किती आहे? एकक स्थानी इथं 4 आहे ना, म्हणजे हा माझा गेला. इथं किती आहे? 0 आहे. मग माझं उत्तर काय असेल मित्रांनो? 1 नंबर. काही सॉल्व करायची काहीच गरज नाही. फक्त हे जे मी तुम्हाला कसोट्या हा चॅप्टर तुम्हाला शिकवला आहे, हे चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर ह्या चॅप्टर थ्रू हा गणित सॉल्व होतो. आणि हे जर माहीत नसेल तर काही विद्यार्थी मग लसावी काढून या गणिताला सॉल्व करतात. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा. ललितने आपल्या तरुण मित्राला 2 वर्षासाठी सरळ व्याजाने 12,000 कर्ज दिले. किती दिले? तर 12,000. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. त्यातून त्याला 1200 व्याज मिळाले. कोणाला मिळाले? तर ललितला. तर व्याजाचा दर आपल्याला विचारला. आता मित्रांनो काय विचारलं आपल्याला? मी तुम्हाला विचारलं, जर आपल्याला दर विचारला असेल आणि आपल्याला व्याज दिलं असेल तर आपण काय करणार? हे व्याज करणार, गुणिला 100 करणार आणि खाली काय लिहिणार? हे मुद्दत आणि काय असेल? मुद्दल. म्हणजे मुद्दल आणि मुद्दत हे दोन्ही आपण भागीला करणार. ह्या 4च कन्सेप्ट आहेत ना, व्याज, दर, मुद्दल आणि मुद्दत. हे तुम्हाला मी सरळ व्याज, चक्रवाढ व्याजमध्ये हे व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपल्याला दर काढायचा आहे. मला सांगा व्याज किती आहे? तर व्याज सर 1200 आहे. मग हे मी व्याज 1200 आहे ना, हे 1200 ठेवले. गुणिला काय असेल? हे 100. आता मुद्दल किती आहे? तर मुद्दल सर किती? 12,000 रुपये दिले होते त्यांनी. मग हे सर मी 12,000 लिहिले. हे 12,000 गुणिला मुद्दत किती आहे? तर मुद्दत सर 2 वर्षासाठी आहे. मग हे 2 वर्ष. आता बस या गणिताला फक्त कटछाट करा. आता बघा हा 0, हा 0, हा 3 0, 1 2 हे 3 कॅन्सल. हा 12शी 12 कॅन्सल. आता काय राहिलं? फक्त 10 आणि 5 5 म्हणजे काय? आपलं उत्तर काय असेल मित्रांनो? मग 5% असेल. की तो दर किती निघाला? मग तर दर आहे मित्रांनो 5% आहे सर ऑप्शनमध्ये. हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित एकदम सोपं होतं, काही असं अवघड नव्हतं, फक्त त्याची कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे होती. आता बघा, आता हा प्रश्न बघा. प्रश्न तुम्हाला जरी अवघड वाटत असेल तरी प्रश्न एकदम सोपा आहे. काही प्रश्न अवघड नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. आता बघा, आता काय आहे? x बरोबर 3/8 आहे आणि गुणिला y आहे. इथं y बरोबर 3/4 आहे आणि z आहे. तर x y z ची किंमत आपल्याला विचारली. एकदम सोपा आहे मित्रांनो, काही अवघड नाही. आता बघा हा x आहे, x. आता हा y इकडे जर येईल, इकडे गुणिला आहे ना, तर इकडे काय होईल? ते भागीला होईल.
मग आता काय होईल 3/8 म्हणजे 3ची किंमत किती आहे, एक्सची किंमत किती आहे मग 3. म्हणजे मी सर याला आता बघा एक्स आणि वाय आणि झेड आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एक्सची किंमत किती आहे तर 3 आहे, एक्सची किंमत सर 3 आणि वायची किंमत किती तर वायची किंमत सर 8. आता इथे पुढे आहे, आता काय दिलं आपलं वाय दिलं आहे, वाय बरोबर किती आहे 3/4 आणि झेड आहे. मग इथे झेड आता गुणिला आहे ना, इकडे काय होईल सर तर भागीला येईल आणि काय होईल सर 3/4 होईल. म्हणजे वाय किती आहे तर 3, हे वाय 3 आहे आणि झेड किती आहे तर झेड सर 4 आहे. बस आता हा 3 इथे या ना, हा 8 इथे या ना, संपला विषय. फक्त याला आता सॉल्व करायचं. हे एकदम सोपं आहे. जर तुम्हाला असा प्रश्न दिला असता एक्स इथे आहे, वाय एवढा आहे, वाय आणि आपल्या सरळ शिव परीक्षामध्ये किंवा आपल्या जे राज्याच्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये असं देतात, हे एवढं कॉम्प्लिकेटेड करून देत नाही, सरळ सरळ तुम्हाला येतात एक्स एवढा आहे, वाय एवढा आहे, झेड एवढा आहे, तर ह्यांचं गुणोत्तर किती असेल असं आपल्याला देतात आणि ते आपल्याला येतं. आणि हे आता हे तसंच झालं ना, आता संपलं, खेळ संपला आहे. आता बघा म्हणजे इथं आपल्याला समजलं ना, एक्स बरोबर 3 आहे, वाय बरोबर 8 आहे, वाय बरोबर 3 आहे, झेड बरोबर 4 आहे. मग आता हे तेच आपण म्हणलं आहे 8 चूक सर, मग यांचा आता गुणाकार करा. 8 चूक सर हे सर 32, हां 8 त्रिक हे सर 24, आता 3 त्रिक सर 9. मग आता अजून याला कोणती संख्या आहे का की भाग जातो, लहान होत नाही ना. मग त्यांचं गुणोत्तर काय असेल, एक्स बरोबर 9 आहे, वाय बरोबर 24 आहे आणि झेड बरोबर 32 आहे आणि हेच आपलं उत्तर असेल. मग आहे सर असं ऑप्शनमध्ये, हो सर 9 जसे 24 जसे 9 जसे 24 जसे 32 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. इथं 9 जसे 24 आहे पण इथं 34 आहे, तिथं 32 आहे, तो ऑप्शन क्रमांक आपला असेल 1 नंबरचं उत्तर. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, फक्त कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट समजले ना तर गणित तुम्हाला सर्व कळतं. आणि फक्त इथून मित्रांनो पुढील 1 ते 2 महिने सोबत राहा. 2 महिन्यामध्ये तुम्हाला सर्व गणित क्लिअर होऊन जातील. RRB NTPCचे RRB NTPC 2018, 2016 आणि 2022 जे पेपर झालेले आहेत ते सर्व पेपरचे सर्व प्रश्न A to Z मी इथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो आहे विथ एक्सप्लेनेशन सहित. आणि याचं मित्रांनो तुम्ही नोट्स काढा, कारण की आता तुम्हाला समजतं आहे पण नोट्स तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी व्हिडिओ परत बघणं शक्य नाही आहे. कारण की ते एकदा तुम्ही व्हिडिओ बघितले, कन्सेप्ट समजली की नोट्स तुम्ही परत म्हणजे फास्टमध्ये रिवाईज करू शकता ना. तर त्याच्यासाठी मित्रांनो याची तुम्ही नोट्स काढा. ठीक आहे. 2 विद्यार्थ्यांचे जे आणि के यांचे गुण 15 जसे 17च्या गुणोत्तरात आहे. जर जेचे गुण 300 आहे तर केचे किती गुण आहे असं आपल्याला विचारलं. आता मला सांगा, हा जे म्हणजे 15 असेल बरोबर की, हा जे म्हणजे 15 असेल, के म्हणजे 17 असेल. आपल्याला जेचे गुण किती दिले, मग आता हा 15 म्हणजे मी याला 300 म्हणू शकतो का, हो ना सर. जे म्हणजे 15 आहे ना, तर 15चे गुण दिलेले आहेत आपल्याला 300 आणि मग के किती आहे तर के सर 17 आहे आणि यांचे गुण आपल्याला काढायचं आहे, संपला विषय. हे जर तुम्हाला फॉर्मॅट समजला असेल तर गणित इथेच संपला. फक्त इथे गुणाकार टाका आणि हा 15 फक्त भागीला आणा आणि याला फक्त मित्रांनो आता कटछाट करा. 15 एक 15, 15 दुनी 30 आणि हा 0 वरती, 17 दुनी सर तर 17 दुनी सर 34 आणि हा 0 इथे. म्हणजे केचे गुण किती आहे मग सर तर केचे गुण आहेत मग सर 340 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 340. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. ठीक आहे. काही आहे अवघड गणित. चला आता बघा, ए बरोबर 6 आहे, बी बरोबर 10 आहे, सी बरोबर की सी छेदामध्ये किती आहे तर 4 आहे. आणि आपल्याला काय विचारलं, ए अधिक बी अधिक सी आणि छेदामध्ये काय आहे तर ए आहे, यांची किंमत आपल्याला विचारली. आता मी तुम्हाला मित्रांनो ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितले. यांच्या छेदामध्ये जी असेल, आता एच्या छेदामध्ये 6 आहे ना, बीच्या छेदामध्ये 10 आहे ना, सीच्या छेदामध्ये 4 आहे ना, तर त्यांचं किंमत 30 आहे. म्हणजे ए बरोबर 6 आहे आणि बी बरोबर 10 आहे आणि सी बरोबर 4 आहे. हेच आहे ना. मग इथं टाका. आता ए म्हणजे किती आहे तर 6 आहे अधिक बी म्हणजे किती आहे तर बी म्हणजे सर 10 आहे आणि सी म्हणजे किती आहे सर तर सी म्हणजे सर मग 4 आहे आणि ए म्हणजे किती आहे ए म्हणजे 6 आहे. संपला विषय. आता फक्त बेरीज करा. 6 आणि 10 16, 16 आणि 4 सर तर हे 20 आणि छेदामध्ये 6. संपला गणित. आता याला पुढे सॉल्व करा. आता बे एक बे म्हणजे हे सर 10 आणि बे त्रिक 6. मग आता याला अजून भाग जातो का नाही, असं आहे का सर ऑप्शनमध्ये तर हो सर 10 छेदामध्ये 3 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे.
तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित काही अवघड नाही. NTPC RRBC सेंट्रलचे सर्व गणित एकदम इझी असतात. फक्त ती आपण कन्सेप्ट आणि त्याच्यात प्रॅक्टिस व्यवस्थित करत नाही. कन्सेप्ट आपल्या क्लिअर नसतात म्हणून आपल्याला असं वाटतं की सेंट्रलचे गणित लय अवघड असतात. सेंट्रलचे गणित विनीत काही अवघड नसतात. सेंट्रलचे गणित पण गणित असतात, फक्त त्याचे कन्सेप्ट तुम्हाला माहीत नसते. कारण आपण आपल्या राज्याच्याच एक्झाम देत असतो, स्टेट लेवलच्या एक्झाम देत असतो आणि त्याच्यात आपल्याला ते गणित आपल्याला सोपे वाटतात. पण तसं काही नाही. सेंट्रल लेवलचे पण गणित सोपे असतात. व्यवस्थित फक्त तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या, सेंट्रलचा पण तुमचा रिझल्ट येतो. चला आता बघा काय आहे एक्स. आता याच्यामध्ये बघा हा एक्स बरोबर म्हणजे एक्स हा वाय आहे आणि काय आहे 3 5. आता मागच्या उदाहरणामध्ये दिलं आहे एक्स वाय असं दिलं ना. एक्स म्हणजे 3 आहे आणि वाय म्हणजे 5 आहे. ठीक आहे. आता आपल्याला दिलं आहे ZW. आता ZW म्हणजे हे आहे आणि आपल्याला विचारलं आहे ZW म्हणजे काय आणि YW म्हणजे काय. आता मला सांगा मित्रांनो, एक्स म्हणजे किती आहे? एक्स म्हणजे 3 आहे, वाय म्हणजे 5 आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, हे आपल्याला झेड आणि हे डब्ल्यू आपल्याला दिले आहे. आता मला सांगा इथे आता हा झेड म्हणजे 2 आणि हा एक्स आहे ना. एक्स म्हणजे किती आहे तर 3 आहे. मग याला सर मी हे 2 गुणिला हे 3 करू शकतो. 3 दुनी म्हणजे याचा 6 निघून जाईल. म्हणजे झेड म्हणजे काय आलं आपलं 6 आला ना. चला आता पुढे काय करायचं आहे. आता वाय किती आहे? वाय म्हणजे सर 5 आहे. इथं किती आहे सर? हे आपण सर 5 गुणिला किती असेल 5. 5 आणि 5 25. म्हणजे डब्ल्यू किती मिळाला सर 5. आता पुढे काय म्हटलं आहे, हा एक्स डब्ल्यू आणि एक्स झेड आणि वाय डब्ल्यू आपल्याला विचारलं आहे. मग आता सरळ सांगा मला एक्स म्हणजे किती आहे सर? हा बघा एक्स म्हणजे 3 आहे ना. मग सर मी काय करणार 3 गुणिला म्हणजे इथं लिहितो एक्स आणि झेड आणि इथं वाय आणि हे डब्ल्यू. आता एक्स किती आहे 3 आहे. झेड किती आहे? हा झेड आहे बरं का. झेड किती आहे तर झेड सर 6 आहे. मग इथे 6 साइन त्रिक मग 18 यांच्यामध्ये गुणाकार चिन्ह आहे ना. संपला विषय. आता वाय किती आहे हे बघा. वाय म्हणजे 5 आहे. मग सर इथे 5 हे वाय 5 हा गुणिला. आता डब्ल्यू किती आहे? हा डब्ल्यू 25 काढला ना आपण. हा डब्ल्यू सर 25. 25 5 सर तर 25 5 सर 125. आता सर ज्याला अशी कोणती संख्या आहे की दोघांना भाग जातो? सर अशी कोणतीच संख्या नाही की याला दोघांना भाग जाईल. कारण एक समसंख्या एक विषम आहे. 2ने तर भाग जात नाही, 3ने 125ला भाग जात नाही. मग तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो? हेच असेल. म्हणजे हे 18 आणि जसे 125 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. असे गणित आपल्याला येतात. फक्त आपण त्या गणितामध्ये कन्फ्युजन होतो. कन्फ्युजन आपलं वाढलं की मग गणित आपलं चुकलं. ठीक आहे. चला फक्त कन्सेप्ट समजून घ्या. एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजले ना मग तुमच्यासाठी गणित काही अवघड नाही आहे. ठीक आहे. आता बघा आता हा गणित बघा. आता या गणितामध्ये काय दिलं आहे. आता एक्स वाय मी तुम्हाला म्हटलं आहे. आता एक्स आहे आणि हा सर वाय आहे बरोबर. हा एक्स आहे आणि हा सर वाय आहे. 7/2 आहे. याचा अर्थ असा आहे म्हणजे एक्स बरोबर 7 आहे आणि वाय बरोबर 2 आहे. मग आता आपल्याला विचारलं आहे हा कंस आणि हा कंस यांची किंमत किती आहे. आता मला सांग हा 7 आहे आणि गुणिला एक्स आहे. मग सर मी 7 गुणिला हे 7 करू शकतो का? हो सर. अधिक म्हणजे आता बघा हा एक्स अधिक हा 4y हा कंस पूर्ण करतो. या कंसामध्ये 7x वजा हा 4y आहे. आता मला सांगा हा 7 आहे तर हा 7 हा एक्सची किंमत किती आहे तर 7 आहे. तर गुणिला 7 7 7 सर हे 49 अधिक 4 आहे. मग हे 4 लिहिणार हे तर मी 4 लिहिणार अधिक 4 वायची किंमत आहे 2 आहे. मग गुणिला 2 4 2 सर तर 8. 49 आणि 8 किती होतात सर? 49 आणि 8 सर 57. आता हा कंस आपण सोडवला आहे. आता इथे बघा इथे तेच असेल 7 गुणिला 7 म्हणजे किती होईल सर तर 49 बरोबर. इथे वजा आहे तर वजा देणार आपण. आता 4 आहे 4 वाय किती आहे 2 4 2 8. आता 49मधून आपण 8 वजा करणार तर किती मिळेल आपल्याला 41. मग आपलं तेच काय असेल 41. मग आता अशी संख्या आहे का की 57 आणि 41ला भाग जाईल? तर अशी संख्याच नाही. मग आपलं काय असेल तीच आपली असेल किंमत. म्हणजे याची किंमत ही आहे आणि याची किंमत ही आहे.
हे फक्त गुणोत्तरात दाखवायचं आपल्याला. आहे सरस ऑप्शनमध्ये? हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित एकदम सोपं होतं, गणितामध्ये काही असं अवघड नव्हतं. ठीक. आता हा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे बघा. पितळमध्ये तांबे आणि जस्त यांचे गुणोत्तर किती आहे? ते एवढे आहे. आणि 370 किलोग्राम पितळमध्ये तांब्याची मात्रा आपल्याला विचारली आहे. म्हणजे आता 2च आहे. पितळमध्ये तांबे आणि जस्त हे 2च आहे. ते यांची दोघांची करायची आपल्याला बेरीज. मग आता सर 25 अधिक 12 किती होतात? तर 37. मग 37 म्हणजे आपल्याला किती दिले आहे? तर 370. आणि आपल्याला विचारलं आहे काय? तर आपल्याला विचारलं आहे फक्त तांबे. आता मला सांगा, हा तांबे आहे. तांबे म्हणजे किती आहे सर? 25 आहे ना. हा तांबे म्हणजे 25. मग संपला विषय. इथे गुणाकार टाका, हा 37 इथे आणा. याला फक्त मित्रांनो कटछाट करा. हा 37 कॅन्सल. मग 25 एक किती सर? 25. आणि हा 0 येते. म्हणजे मग तांबे किती आहे मित्रांनो? तर तांबे आहे 250. आहे सरस ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तांबे 250 आहे. आणि मला बी सांगा मित्रांनो, जस्त आता किती असेल याच्यामध्ये हे तुम्ही मला कमेंट करून सांगा की जस्त किती असेल. ठीक आहे. चला बघा, 4m बरोबर 5n बरोबर 20c हे आहे. तर MNC ची किंमत किती, असा आपल्याला प्रश्न आहे. मग आता मित्रांनो, या गणितामध्ये काय करायचं आहे आपल्याला बघा. या गणितामध्ये काय करायचं फक्त लक्षात ठेवा. आपल्याला काय विचारलं आहे? M, N आणि C आपल्याला विचारलं आहे. आत्ता बघा, याला आपण 2 प्रकारे सॉल्व करू शकतो. एक लसावी काढून सॉल्व करू शकतो आणि एक जागच्या जागेवर डायरेक्टली सॉल्व करू शकतो. आता बघा कसं सॉल्व करायचं आहे. आता जर आपल्याला जर M काढायचं असेल तर Mला असं क्लोज करा. 20×5 तर हा 100 म्हणजे M आला आहे. आता जर N काढायचं असेल तर Nला बघू नका. 20 चूक 80. आणि जर आपल्याला C काढायचं असेल तर Cला बघू नका. 4×5 हे 20. म्हणजे हेच असेल मग त्यांचं गुणोत्तर किंवा त्यांची किंमत. मग सर असं ऑप्शनमध्ये नाही, याला अजून लहान होतं ना. हा एक 0, हा एक 0 आणि हा एक 0 कॅन्सल. अजून सर 2 चूक 8 आणि 2×5 10. म्हणजे हे काही इथे असेल, इथं असेल 5. म्हणजे 5 जसे 4 जसे 1 असेल मग तुमचं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. किंवा या तिघांची लसावी काढून बी तुम्ही समान करू शकता. यांचं 20, 5 आणि 4चा लसावी किती? 20 असेल. मग त्यांना भागा. त्या प्रकारे पण या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. चल आता बघा, आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा. जर x चे 45% yच्या 15%च्या बरोबर आहे तर XY ची किंमत किती आपल्याला विचारलं आहे. मग आता मला सांगा, हा Xचे म्हणजे जिथं चाचीची असेल तिथं गुणाकार टाकतो ना. आणि हे 45% म्हणजे भागीला 100 हे बरोबरीत विचारलं आहे. बरोबरीत म्हटलं म्हणजे बरोबर. म्हणजे आता Y गुणिला च्या म्हणजे गुणाकार, हा 15% आहे आणि हा 100. बस याला फक्त सॉल्व करायचं आहे आपल्याला. हा 5×9 5×4 5×2 10. इथे कसं आहे 5 त्रिक आणि इथं बस. मग आता छेद समान आहे, छेद कॅन्सल केला. मग सर 3×1 3 आणि 3 त्रिक 9. म्हणजे x गुणिला किती आहे 3 बरोबर y गुणिला किती आहे 1. मग आता हा इकडे गुणाकार, इकडे काय होईल सर भागीला. म्हणजे हा y इकडे जाईल. मग हा 1 वरती आणि 3 खाली. म्हणजे आपलं उत्तर काय असेल हे असेल. x बरोबर किती आहे 1 आणि y बरोबर आहे 3. म्हणजे हा x बरोबर असेल मग 1 बरोबर, y बरोबर असेल मग 3. हे असेल मग आपलं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1मध्ये. 2मध्ये उलटा आहे, ते फक्त लक्षात ठेवायचं. कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर मग तुम्ही उलटं बी करू शकता. पण उत्तर आहे याचं 1. इथलं हे आहे ना, याला सॉल्व केलं तर उलट सुलट होतं ना. y इकडे येताना गुणाकार असेल तर भागाकार होईल, भागाकार असेल तर हा तिकडे उलट होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. इथेच आपण थांबूया. 15 प्रश्न आपले आपण कंटिन्यू घेतलेले आहे. 15 प्रश्न झाले. उद्या अजून आपण 15 ते 20 प्रश्न घेऊन येतो आहे. फक्त मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला थांबू इथेच.